गरवारे कार पेंट प्रोटेक्शन फिल्म जो बचाए आपकी कार को यूवी रेज, एसिड रेन या बर्ड ड्रॉपिंग से और रखे आपकी कार को नई की नई। नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमचं आवडतं YouTube चॅनल मराठा हिस्ट्रीवर. आपली पत्र वाचनाची मालिका अखंडित सुरू आहे. त्याच्यामध्ये छान-छान, नवीन-नवीन पत्र आम्ही घेऊन येतोय. तुमच्यासमोर वाचतोय, ती एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. तर आज असंच एक पत्र कान्होजी आंग्र्यांच्या वेळेचं एक पत्र आहे. ते आज आपण बघणार आहोत. मी ते पत्र वाचेन, प्रणव ते एक्सप्लेन करेल. तर प्रणव स्क्रीनवर पत्र आणतोस? हो. आता द गो डब्बू यांनी कान्होजी आंग्र्यांवर जे खूप म्हणजे अतिशय आंग्रे घराण्यात संपूर्ण आंग्रे घराण्यात नावाचा एक काय म्हणूया आपण त्याला ग्रंथच लिहिला आहे म्हणूया. सो त्यामधलं हे पत्र आहे. आता याच्यामध्ये थोडं साल बघता आम्हाला असं वाटतंय की कदाचित हे पत्र थोडंसं नंतरचं असू शकेल. कारण पत्रामध्ये तरी असं एक्झॅक्ट काही साल असं मेन्शन केलेलं दिसत नाहीये. त्यामुळे ही जी वर तारीख दिसतेय 1697 तर ते तेव्हाचं आहे की थोडंसं नंतरचं आहे, त्याची कल्पना नाही. आम्हाला वाटतंय कदाचित ते थोडं नंतरचं असेल. आपण पत्र वाचायला सुरुवात करूया. आता ही वर एक त्यांनी टीप लिहिली आहे, ती दवी आपट्याने लिहिली आहे, की ज्यावेळी ही सगळी पत्र त्यांना मिळाली आणि मोडीतून लिप्यंतरित केली, तेव्हा ज्या व्यक्तीने ही केली, ती प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी टिपा लिहून ठेवायचे, काहीतरी नोट्स काढून ठेवायचे. अशा अनेक पत्रांमध्ये अशा कंसात लिहिलेल्या नोट्स वाचायला मिळतात आपल्याला. तर इथेही एक चांगली नोट वाचायला मिळते, की मुघलांची लढाई चालू असताना पण त्या दंगलीतही समुद्रकिनाऱ्याकडे मराठ्यांचे दुर्लक्ष नव्हते, असं स्पष्ट लिहिलंय. आणि मुघलांची लढाई चालू होती म्हणतायत म्हणजे कालखंड तोच असावा, पण एक्झॅक्ट वर्ष आपल्याला पत्रावरून तरी समजत नाही. तर आपण पत्र वाचायला सुरुवात करूया. प्रणव ते तुम्हाला एक्सप्लेन करेल. श्रीमंत राजेश्री कान्होजी आंग्रे सरखेल जंजिरा कुलाबा यांसी तळ कोकणात पुंडावे होऊन प्रांत वैराण पडला, महाराष्ट्र धर्म राहावा असे नव्हते. त्यावेळेस फिरंगी व हप्सी याही प्रांतात धर्म उच्छेद करावयास प्राप्त झाले होते. तेव्हा सरखेल साहेबांचे पुण्यप्रतापे व व संरक्षणार्थ थोर थोर मातब्बर सरदार जमा होऊन शामलांची क्षिती केली. बरोबर. श्रीमंत राजश्री कान्होजी आंग्रे सरखेल त्यांना सरखेल पदवी दिलेली आहे या पत्रामध्ये. म्हणून आम्हाला वाटते कदाचित ते उशिराचं पत्र असावं, नंतरचं. 1697 जी तारीख दिली आहे ती ढबूंनी दिलेली तारीख आहे. त्यांनी आंग्रे घराण्याचा इतिहास लिहिला होता, त्यामधलं हे पत्र आहे. पुढे लिहितायत जंजिरे कुलाबा. तर जंजिरा हा फक्त काय मुरुडचा जंजिरा आहे त्याला वापरला जाणारा शब्द नाही. जंजिरा म्हणजे जलदुर्ग या अर्थाने तो शब्द वापरला जातो. जंजिऱ्याचं मूळ नाव तुम्ही निनाद बेडेकरांची जर व्याख्यानं आपल्या चॅनलवरती ऐकली असतील तर जंजिरे मेहरूब होतं. तो चक्कर चंद्राच्या आकाराचा किल्ला असं म्हणून त्याला जंजिरे मेहरूब म्हणायचे. जसं जंजिरे कुलाबा, जंजिरे कुलाब्याचे सरखेल कान्होजी आंग्रे या शीतळ कोकणात पुंडावे होऊन प्रांत वैराण पडला होता. पुंडावे म्हणजे जे काही टोळधाडी पडत होत्या, शत्रूचे जे हल्ले होत होते, त्यामुळे प्रांत वैराण बघा कसं लिहिलंय त्यांनी. तर ते वैराण होणं म्हणजे उजाड जो पडतो मुलूक सगळा तो. महाराष्ट्र धर्म शब्द वापरलाय बघा किती सुंदर. महाराष्ट्र धर्म राहावा ऐसे नव्हते. परिस्थिती अवघड झाली होती. त्यावेळेस फिरंगी, फिरंगी म्हणजे पोर्तुगीज. त्यावेळेस फिरंगी व हबशी, हबशी म्हणजे सिद्धी याही प्रांतात धर्म उच्छेद करावयास प्राप्त झाले होते. म्हणजे धर्माचा उच्छेद लावला होता. त्यांनी लोकांना पाठवत होते, पळवून नेत होते, विकले जात होती लोकं. तेव्हा सरखेल साहेबांचे पुण्यप्रताप आहे. सरखेल साहेबांनी जो काही पराक्रम केला म्हणजे कान्होजी आंग्र्यांनी पराक्रम केला व स्वरक्षणार्थ थोर मातबर सरदार जमा होऊन, पुष्कळ सरदार त्यांच्याबरोबर होते. ते एकटेच होते असं नाही. जमा होऊन शामलाची क्षिती केली. शामल म्हणजे काय? तर शामल शब्द वापरलाय तो काळा ह्या अर्थी वापरलाय म्हणजे सिद्ध्यांसाठी तो वापरलेला आहे. आणि क्षिती केली म्हणजे त्यांचा नाश केला. शामलाचा पराभूत केलं त्यांना. तर असं त्यांना हरवलं इथे. आता पुढे सरदारांची नावं येतायत. खंडोजी मोहिते व राणोजी गोळे व खंडोजी नाळकर व रुमाजीराव खराडे व कृष्णाजी बोड व हसनखान जमादार याही सरखेल साहेबांचे समागमे युद्ध प्रसंग करून शामलांची क्षिती केली आणि श्रम पावन कोकणात धर्म राहिला. किती छान वाक्य बघा. सरदारांची सगळी नावं आलेली आहेत आणि सरदारांची नावं आल्यानंतर सरखेल साहेबांचे समागमी या सगळ्या सरदारांनी युद्धप्रसंग करून शामलांना हरवलं म्हणजे सिद्ध्याला हरवलं आणि श्रम पाहून म्हणजे जी काय मेहनत कष्ट यांनी केली यामुळे कोकणामध्ये धर्म राहिला. नाहीतर कोकणातला धर्म पूर्ण बुडाला असता महाराष्ट्र धर्म आपला. श्रम पाहून कोकणामध्ये धर्म राहिला. मातबर सरदार यांनीही राज्य रक्षण केले म्हणून आपल्याबरोबर वतने देऊन राज्यात राहिले.
हे जे सगळे सरदार होते त्यांच्या सोबतचे, त्यांनी सर्वांनी राज्यरक्षण केलं म्हणून मग त्यांनाही वतनं देण्यात आली राज्यामध्ये आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हे राज्य राखलं. सरखेल साहेब याही धर्मस्थापना केली, ही कीर्त या लोकी परलोकी भरून उरली आहे. सुंदर वाक्य आहे. मग सरखेल साहेब जे आहेत, कान्होजी आंग्रे यांनी ही धर्मस्थापना केली, लोकांना वाचवलं बाटवण्यापासून. त्यामुळे ही कीर्ती ह्या लोकी आणि परलोकी म्हणजे या पृथ्वीवरती आणि त्यांच्या पश्चातही त्यांची जी काही कीर्ती झालेली आहे, ती आता भरून उरली आहे. म्हणून ती लोकांपर्यंत पोहोचली आहे. तर हे जे वाक्य वापरलंय त्यामुळे वाटतं, की हे पत्र फार उशिराचं असावं. हे 97 मधलं नसावं. तर असं हे सुंदर पत्र. या एका पत्रामध्ये ते त्या आता साहित्यात प्रणव किंवा ना ते लोकी परलोकी आहे ना, ते त्यांना कदाचित असं म्हणायचं असेल, की जर पत्र त्याच दरम्यानचं असेल, मग कान्होजी आंग्रेंच्या नंतर असं न म्हणता ते त्यांना जर असं म्हणायचं असेल, की या लोकात स्वर्गलोकांमध्ये दिगंतात कीर्ती त्यांची झाली आहे कारण त्यांनी धर्म राखला. ते असंही असू शकतं आपल्याला असू शकतं, असू शकतं. कदाचित कारण रायगडावरती यावत चंद्र दिवाकरो लिहिलेलंच आहे ना तेव्हापासूनच. म्हणजे तो लावला होता. तर त्या प्रकारचंच हे आहे, की कीर्ती यालोकी व परलोकी भरून उरली आहे. असं हे छान पत्र, सुंदर पत्र कान्होजी आंग्रेंविषयीचं. कान्होजी आंग्रेंची आपल्याला म्हणजे या सगळ्या पत्रातनं जे आता जी वरच्या टिपेबद्दल मी मगाशी म्हटलं, की एवढ्या धामधुमीत ही पत्र लिहिली जात होती आणि एकमेकांना या गोष्टी कळवल्या जात होत्या. हे खूप म्हणजे त्यामुळे आज आपल्याला त्या गोष्टी समजतायत. ती पत्र आपटे असतील किंवा अगदी डब्बू असतील. या लोकांनी अभ्यास करून ते सगळं नोंदवून ठेवलं, या नोंदी केल्या गेल्या. त्यामुळे अशी छान-छान पत्र आपल्याला वाचायला मिळतात आणि आपल्याला हा इतिहास या सगळ्या पत्रातून पुढे उजेडात येतो. सो छान पत्र आहे. मी आशा करतो तुम्हाला हे पत्र आवडलं असेल. चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अजून कुठल्या ठराविक कालखंडावर आम्ही पत्र वाचायला हवी असतील तर जरूर कमेंटमध्ये सांगा. आम्ही नक्की त्याचा विचार करू. लवकरच भेटू पुढची पत्र घेऊन. मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. गरवारे कार पेंट प्रोटेक्शन फिल्म जो बचाए आपकी कार को यूवी रेज, एसिड रेन या बर्ड ड्रॉपिंग से और रखे आपकी कार को नई की नई।